लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते रम्यापासून. तर आता इथे वसवात्या येते आणि म्हणते रम्या. तर आता इथे रम्या साडी लावलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता वसवात्या म्हणते अगं रम्या ही साडी तर काव्याने रिजेक्ट केली होती ना असं म्हणते आता इथे वसवात्या. मग तू का घेतलीस असं म्हणते आता इथे वसवात्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या म्हणते पण पार्थने सिलेक्ट केली होती ना, तिने सारली असेल ती बाजूला, पण मी उचलली मग असं म्हणते आता इथे रम्या. अगं लहानपणापासून त्याने ताटात टाकलेलं उष्ट सुद्धा मी आवडीने खाल्लंय ग असं म्हणते आता इथे रम्या. त्याने चूज केलेली ही साडी कशी सोडेन असं म्हणते आता इथे रम्या. सांग ना कशी दिसते मी, छान आहे ना असं म्हणते आता इथे रम्या. तर आता वसवत्या म्हणते साडी छान दिसतेच आहे आणि रंग सुद्धा तुझ्यावर खुलून दिसतोय असं म्हणते आता इथे वसवत्या. तर आता इथे थांब असं म्हणते रम्या, मी आणखीन एक साडी आणली ती सुद्धा मस्त दिसेल माझ्यावर असं म्हणते रम्या. आणखीन एक साडी असं म्हणते वसवत्या. अगं रम्या असं म्हणते ती. अगं थांब आणते तुला आवडेल थांब असं म्हणते आता रम्या. तर आता इथे रम्या दुसरी साडी आणायला जाते आणि कपाट उघडते ती. तर आता बघा प्रेक्षक रम्या पांढरी साडी घेतलेली असते. तर आता इथे ती साडी आणते आता पांढरी आणि आता ती ही बघ असं म्हणते आणि लावून दाखवते आता इथे वसवत्याला पांढरी साडी ही कशी वाटते असं म्हणते आता इथे रम्या. तर आता वसवत्यांना शॉक बसतो पांढरी साडी बघून. पांढरी साडी असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं पांढरी साडी का घेतलीस तू असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं असलेली बरी असं म्हणते रम्या, घरात कार्य चालू आहे ना, यू नेव्हर नो कधीही लागू शकते असं म्हणते आता इथे रम्या. अगं लग्नात कशाला लागते पांढरी साडी असं म्हणते वसवत्या. पांढरी साडी तर आपण कुणीतरी असं म्हणते आता वसवत्या. तर असं म्हणते आता रम्या. तुला सस्पेन्स आवडतात ना गाई असं म्हणते आता इथे रम्या. मग गप्प बसायचं असं म्हणते आता रम्या. थांब असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे ती घालते वसवत्यांवरती पांढरी साडी. आई असं म्हणते रम्या, बाबा गेले तेव्हा सुद्धा तू अशीच पांढरी साडी नेसली असशील ना असं म्हणते रम्या. काय ग असं म्हणते आता इथे रम्या. तुझा चेहरा का पांढरा पडलाय असं म्हणते आता इथे रम्या. तर वसवत्यांना खूप भीती वाटते. माझ्यासाठी घेतली आहे असं म्हणते ती, मला छान दिसते असं म्हणते आता रम्या पांढरी साडी घालून. अगं रम्या असं म्हणते आता इथे वसवत्या. ए बाळा असं म्हणते आता इथे वसवत्या, मी आई आहे ना तुझी, मग मला सांग ना बाळा तू का असं वागतेस असं म्हणते आता वसवत्या. काय चाललंय तुझ्या डोक्यात नक्की, तू लग्नात काही करणार तर नाही आहेस ना असं म्हणते आता इथे वसवत्या. नाहीस ना करणार असं म्हणते वसवत्या. हो का असं म्हणते आता इथे रम्या आणि झटकते ती हात आता इथे वसवत्याचा दूर आणि हसायला लागते जोरात आता रम्या. जोर जोरात हसायला लागते आणि आरशाकडे जाऊन बघत असते ती दोन्ही साड्या लावून. वसवत्या मात्र परत जातात तिच्या पाठीमागे. लग्नानंतर होईलच प्रेम असं म्हणायला लागते आता इथे रम्या. आणि आता सायको बिहेवियर दाखवलाय तिचा परत. तर आता वसवत्यांना खूप भीती वाटत असते सगळा प्रकार बघून बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गणेशाची मूर्ती दाखवली आणि आता इथे नंदिनी आणि काव्या पाया पडत असतात गणेशच्या मूर्तीसमोर. तर आता इथे काव्या असं म्हणते नंदिनी, काव्या आमच्या दोघींचा बस्ता झाला सुद्धा असं म्हणते नंदिनी. तर ताई तुला असं नाही वाटत असं म्हणते काव्या. मागच्या वेळी जेवढी मज्जा आली होती त्यापेक्षाही जास्त मज्जा आज आली असं म्हणते काव्या. येणारच असं म्हणते आता इथे नंदिनी. मागच्या वेळी माझ्या एकटीचा बस्ता होता, पण ह्या वेळी तुझा सुद्धा बस्ता म्हटल्यावर असं म्हणते नंदिनी. तसं नाही ग ताई, पण तू विचार कर ना असं म्हणते काव्या. आपले आहो आपल्याला इशारे करून साडी निवडायला मदत करणार असतील तर आपला बस्ता यादगार होणारच ना असं म्हणते आता इथे काव्या. तर आता दोघी एकमेकांना मिठी मारतात बघा प्रेक्षक. तेवढ्यातच आता रम्या येते. अगं हे असं म्हणते आता इथे नंदिनी आणि काव्या, कारण रम्या मध्येच येऊन थांबते ना. असं म्हणते आता इथे रम्या. काय झालं तुम्ही दचकलात का असं म्हणते आता इथे रम्या. अगं अशा काय बघताय माझ्याकडे असं म्हणते रम्या. काय करतेस इथे असं म्हणते आता इथे काव्या. आणि अशी आमच्या मागे का उभी राहिलीस असं म्हणते नंदिनी. सॉरी सॉरी असं म्हणते आता रम्या. सॉरी ऍक्च्युली मी तुमच्याशी बोलायला आले होते, पण तुम्ही दोघी बहिणी बहिणी एकमेकींशी छान काहीतरी बोलत होता म्हणून मग मी डिस्टर्ब नाही केलं, इथेच थांबले. पण आता जर तुमचं बोलणं झालं असेल तर मी काय बोलू का असं म्हणते आता इथे रम्या. बोल असं म्हणते नंदिनी. काय आपला फक्त एकच इव्हेंट झालाय, म्हणजे फक्त बस्ताच झालाय आणि तुमच्या दोघींचे चेहरे बघा ना असं म्हणते रम्या. किती थकल्यासारखे दिसताय तुम्ही, म्हणजे प्रेमाचा रंग चढलाय तुमच्या चेहऱ्यावरती असं म्हणते रम्या. पण नवऱ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा छान ग्लो असायला हवं की नाही असं म्हणते आता इथे रम्या. तो दिसत नाहीये, तर त्यासाठी मी एक आयडिया सुचवू का असं म्हणते आता इथे रम्या. तर माझ्याकडे ना एक मस्त फेस पॅक आहे असं म्हणते आता इथे रम्या. ते बाहेर मिळतात ना कोरियन वगैरे, त्याच्यापेक्षाही एकदम भारी असं म्हणते आता इथे रम्या. माझ्याकडे एक मास्क आहे, तो लावल्यानंतर तुमचा चेहरा एकदम चकचकीत दिसेल. मी आता तुम्हाला दोघांना रूम मध्ये घेऊन जाते, तुम्हाला तो फेस पॅक लावते आणि मग अर्धा तास छान पडीक मारायची तुम्ही असं म्हणते रम्या. आणि मग बघा काय छान ग्लो येईल असं म्हणते ती. आणि लग्न होईपर्यंत तो ग्लो तसाच टिकून राहणार आहे असं म्हणते रम्या. हो पण आता नको असं म्हणते नंदिनी. नाही नाही वगैरे काय नाही असं म्हणते रम्या, मी ऐकणारच नाही, तुम्ही चला चला असं म्हणते. आणि आता इथे काव्या आणि नंदिनी दोघांना घेऊन जाते रम्या बघा प्रेक्षक आपल्या खोलीमध्ये. तर आता इथे रम्या लावत असते बघा प्रेक्षक हो क्रीम काव्याला आणि नंदिनीला. चुरचुरत नाही आहे ना तुला असं म्हणते रम्या, उलट थंड वाटते असं म्हणते आता नंदिनी. तुम्हाला माहिती आहे का आपल्या डोळ्यांखाली असा जो पफिनेस असतो ना तो सुद्धा या पॅकने कमी होतो असं म्हणते रम्या. आणि एवढाच तुम्हाला दोघींना आराम मिळेल ना असं म्हणते आता इथे रम्या. आणि अर्ध्या तासानंतर जेव्हा तुम्ही उठाल, तुमचे डोळे उघडाल, तेव्हा तुम्ही स्वतःचा चेहरा सुद्धा ओळखणार नाही असं म्हणते आता इथे रम्या. अरे वा, म्हणजे एकदम प्लास्टिक सर्जरी वगैरे असं म्हणते आता इथे नंदिनी. काय ताई तू पण असं म्हणते आता इथे काव्या.
पण रम्या थँक्यू ग, थँक्यू सो मच असं म्हणते काव्या. मस्त आहे हे असं म्हणते ती. तर तेवढाच वसवत्या येतात बघा प्रेक्षक तिथे आणि ह्याचा सुगंध पण खूप छान आहे असं म्हणते तिथे काव्या. असं म्हणते आता रम्या आवडलं ना तुम्हाला असं म्हणते ती. तर आता वसवत्याने भीती वाटते सगळं बघून. आता तुम्ही दोघेही स्वस्थ पडून राहा असं म्हणते आता इथे रम्या. अर्ध्या तासातच तुम्हाला रम्याची जादू दिसेल असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे वसवत्यानं जाऊन आपटते ती. जादू काय काळी जादू असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं रम्या काय हे असं म्हणते आता इथे वसवत्या. का लेप लावलंयस यांना आणि काय बिसळलंयस त्या लेपमध्ये असं म्हणते आता इथे वसवत्या. अगं रम्या आता तो लेप काढून टाक असं म्हणतात वसवत्या. ह्या लेपवरनं घरात रामायण घडू शकतं रम्या असं म्हणते वसवत्या. अगं काय चाललंय आणि उघड उघड हे काय करतेस तू. तर आता इथे रम्या म्हणते इथे तुझ्या चेहऱ्याला पण लावू का असं म्हणते आता इथे रम्या. तर घाबरते आता इथे वसवत्या खूप बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या जाते त्या दोघींकडे. तर आता इथे काव्या आणि नंदिनी रेस्ट घेत असतात. तर आता इथे वसवत्या बघत असतात ते दोघींकडे. तर आता खूपच डाऊट येतो वसवत्यांना. तर आता वसवत्या बाहेर पळून जातात बघा प्रेक्षक. तर माणिनी फोनवर बोलत असते. हो पाटील वाहिनी माझ्या दोन्ही मुलांची लग्न झाली, त्यांचीच लग्न आहेत परत असं म्हणते माणिनी. पण हे जे काही सिक्रेट आहे ना ते तुम्हाला उद्या कळेल, त्यामुळे घरी या असं म्हणते माणिनी. अहो मेहंदी आहे, जरा मज्जा करू, गप्पा मारू, धमाल करू असं म्हणते माणिनी फोनवरती. सुनाना घेऊन या. तर फोन ठेवते आता इथे मानिनी. चला चला आता इन्व्हिटेशन झाली आहेत, पत्रिका येतील. तर असं लिहित असते मानिनी. ह्या मुली फेशियल करतायत अजून, बरं काय राहिलं अजून असं म्हणते मानिनी. तर आता तेवढ्यात जीवा आणि पार्थ येतात तिच्याकडे. अरे वेड्यानू आता ना जीवा असं म्हणतो, तुला अशी कडकडून मिठी मारावीशी वाटते असं म्हणतो आता इथे जीवा. एकटीच काम करते माझी मा असं म्हणतो, पात कोणी बघत पण नाही. काय काय एवढं प्रेम काय अचानक असं म्हणते मानिनी. अगं प्रेम तर तू करतेस तू असं म्हणतो आता जीवा. आई म्हणून सासू म्हणून कोण कोण करतं कोण एवढं असं म्हणतो जीवा. काय हे मध्येच काय चाललंय असं म्हणते आता इथे मानिनी. मध्येच नाही आई, अगं सासू म्हणून किती समजूतदार आहेस तू, गोड आहेस बघ ना तू. आता एवढं प्रेमाने सगळ्यांना इन्व्हिटेशन सुद्धा दिलेस, तू इतकी चांगली काय आहेस असं म्हणतो आता इथे पार्थ. काय आहेस असं म्हणतो जीवा. मग का आता काष्ट हो का असं म्हणते आता मानिनी. तर आता इथे खरंच हो असं म्हणतो आता इथे जीवा. तुझ्या त्या दोन सुना आहेत ना त्या भिलंदर आहेत, भिलंदर असं म्हणतो आता इथे पार्थ. वेळी सावध हो असं म्हणतो आता जीवा. नंदिनी करते 2 कामं, दाखवते 10 कामं केल्यासारखे असं म्हणतो आता जीवा. अरे नंदिनी 2 कामं तरी करतात असं म्हणतो आता इथे पार्थ. पण काव्या हातात फक्त 2 पुस्तकं असतात, त्या पुस्तकांमधला अभ्यास करतात की नाही काय माहित असं म्हणतो आता इथे पार्थ. काय सांगतो असं म्हणतो जीवा. किचन मधून कल्टी मारायचं कारण आहे नुसतं असं म्हणतो आता इथे पार्थ. हा असं म्हणतो, वेळेस लक्ष दे हा त्यांच्यावर असं म्हणतो आता इथे जीवा. एकदा का वेळ निघून गेली ना तर नंदिनी मला आणि काव्या पार्थ दादाला घेऊन घराबाहेर घेऊन निघून जातील. मग तुला तुझी मुलगा दिवस दिवस दिसणार नाहीत. मग राम म्हातारा म्हातारे घरात असं म्हणतो आता इथे जीवा. काय म्हणालास असं म्हणतो आता इथे मानिनी. काय आई कलियुग आहे, घोर कलियुग असं म्हणतो पार्थ. काय होऊ शकतं असं म्हणतो तो. आणि तुम्ही काय कलियुगातले मंथर आहात का तसं म्हणते मानिनी. मारते दोघांना पार्थ आणि जीवाला. काय करताय तुम्ही असं म्हणते आता मानिनी. हाट अरे असं काय करतेस असं म्हणतो जीवा. हाच पॅटर्न आहे ना देशमुखांचा असं म्हणतो आता इथे जीवा. तर आता तेवढ्यातच बेल वाजते. आल्या आल्या पत्रिका आल्या असं म्हणते आता इथे जीवा. तर आता पत्रिका आलेल्या असं बघा प्रेक्षक हो. तर आता तो बॉक्स असतो. अरे बाबा आले नंदिनीची असं म्हणतो जीवा. तुमच्या लग्नाच्या पत्रिका घेऊन आलोय असं म्हणतो धनंजय. आम्हाला खालीच भेटला असं म्हणतो तो. चला पत्रिका वेळेवर आल्या ते बरं झालं असं म्हणते मानिनी. सर तुमचं बिल असं म्हणतो इथे तो. नाही 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 असं म्हणतो धनंजय. अरे मुलाकडचे मुलीकडच्यांना लुटतात तुम्ही, थोडं तरी मला लुटा असं म्हणतो धनंजय. बघा आता ठरवा काय ते असं म्हणते मानिनी. तुम्हाला माहितीये का आताच हे दोघे माझ्या सोनांच्या कंप्लेंट करत होत्या बरं का असं म्हणते मानिनी. मी नाही जीवा असं म्हणतो इथे पार्थ. जीवा असं म्हणतो इथे धनंजय. बरोबर बिल भरा असं म्हणतो इथे जीवा. चला देवापाशी ठेवूया पत्रिका, बोला सगळ्यांना बोलवा, ठेवूया आता पत्रिका देवासमोरच म्हणते मानिनी. तर वसवता येते तेवढ्यातच ते नंदिनी आणि काव्याला ना रम्याने फेसपॅक लावून झोपून ठेवले असं म्हणते आता इथे वसवत्या जीवा आणि पार्थला. तर आता जीवा म्हणतो काय फेसपॅक. तर आता दोघे पळत जातात बघा प्रेक्षक हो. तर आता जाऊन बघता तर काय काव्या असं म्हणतो आता इथे पार्थ. काय तुम्ही ठीक आहात ना असं म्हणतो आता इथे पार्थ. काही झालं नाही ना. काय काय नाही झालं ओके मी असं म्हणते आता इथे काव्या. नंदिनी कुठे आहे असं म्हणतो आता जीवा. नंदिनी कुठे आहे. तर नंदिनी आतमध्ये ही काय आली असं. खूप चांगला होता फेसबॅक असं म्हणते नंदिनी. तुम्हाला आवडला ना तुम्ही बसा. हा आता बर्फ लागेल आपल्याला, मी घेऊन येते असं म्हणते रम्या. मी आलेच असं म्हणून जाते आता ती बर्फ घेऊन जायला बघा प्रेक्षक हो. काय असं म्हणते नंदिनी. ओके ना असं म्हणतो जीवा. अहो काय तुम्ही असं काय रिएक्ट करताय असं म्हणते आता इथे नंदिनी. हो तर असं म्हणते आता इथे काव्या. ते असं म्हणतो आता इथे जीवा. असं ते आम्हाला म्हणाले की रम्याने तुम्हाला फेसपॅक लावलाय म्हणून. हो मग असं म्हणते आता इथे नंदिनी. आम्हाला वाटलं त्या फेसबॅक मध्ये असं काहीतरी रम्याने मिसळलं असेल जेणे तुमचा चेहरा खराब होईल असं म्हणतो आता इथे पार्थ. ओ शी काय काय पार्थ असं म्हणते आता काव्या. नाही नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे असं म्हणते आता इथे नंदिनी. कारण तशी भीती मलाही वाटली होतीच म्हणते नंदिनी. कारण ती वाजकलीच तशी आहे. पण असं काही वाटलं नाही की छान फेसबॅक आहे, काय तसा प्रॉब्लेम नाही वाटला मला असं म्हणते आता नंदिनी. नाहीतर काय फेशियल झाल्यासारखं वाटतं असं म्हणते काव्या. हो ना काव्या तुम्हाला खरंच वाटतं असं म्हणते आता इथे पार्थ. तिने जे काही केलंय त्याचा आउटकम हाच होता असं म्हणतो पार्थ. हो असं म्हणते आता इथे काव्या. वेगळं काय होणार आहे पार्थ असं म्हणते आता इथे काव्या. हे बघा आता ताई म्हणाली तसं वागण्याबद्दल शंका येणं साहजिकच आहे, पण
तिने स्वतःच आता ऍडमिट केले नाही, ती बदलली आहे, तिच्या मनात आता असं काही नाही आहे आणि तिला या सगळ्या सोहळ्यात मनापासून सहभागी व्हायचंय. मग असं म्हणते काव्या. हे बघा आता सरबताचं काय झालं आपल्याला माहिती आहे ना, असं म्हणते आता इथे काव्या. आणि हे छान फेशियल केलंय तिने, असं म्हणते आता काव्या. मग असं म्हणते आता इथे काव्या. चला सोडा, इनफॅक्ट मीच आता विचार करते कुणाकुणाला वाटतंय रम्या बरोबर आहे, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता ती पोल घेते परत. मला वाटतंय असं म्हणते आता इथे काव्या. काय असं म्हणतात इथे पार्थ. तर हात वरती करते असं इथे काव्या बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रम्या लांबून थांबून हे सगळं बघत असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे गुड गोईंग रम्या, असं म्हणते आता इथे रम्या. पण एक विकेट डाऊन, असं म्हणते रम्या. शाब्बास, असं म्हणते ती. तर आता बाप्पा, असं म्हणते मानेनी देवासमोर थांबून. आता माझ्या दोन्ही मुलांच्या पत्रिका माझ्या हातात आहेत. तर आता पार्थ आणि काव्या, जीवा, नंदिनी, रम्या, वसवत्या आणि शारदा सुद्धा तिथे असतात आणि धनंजय पण. तर रम्या येते. हे असं म्हणते मानेनी. मी, असं म्हणते आता रम्या. तर आता वसवत्या म्हणते हो बरं, असं म्हणते आता इथे रम्या. तर आता हळदी कुंकू लावते बघा प्रेक्षक हो रम्या दोन्ही पत्रिकांवरती, पार्थ आणि काव्याच्या आणि आता नंदिनी आणि जीवाच्या पत्रिकांना. तर आता इथे सुरेख आहेत ना पत्रिका, असं म्हणते आता इथे रम्या. तर आता मानेमध्ये हो अगदी यांच्या जोड्यासारखे, असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे या मुलांना, असं म्हणते आता इथे मानेनी. या चला, असं म्हणते आता इथे रम्या. तर आता इथे काव्याचा पाय घसरतो बघा प्रेक्षक हो. सॉरी, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे देशमुख, असं म्हणते काव्या. अहो दिजाऊ झालं का हो तुम्हाला, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, पाय घसरलेला असतो ना काव्याचा, तेव्हा पकडलेला असतो तिला पार्थ. तर आठवतं त्याला फ्लॅशबॅक. हा, असं म्हणतो पार्थ. तर आता इथे काव्या हसते. बरोबर 8 महिन्यांपूर्वी देवाच्या पायऱ्या चढताना असाच तुम्ही तोल जाऊन पडला होता आणि तुम्ही मला कॅच केलं होतं, असं म्हणते आता इथे काव्या. तर आता नंदिनी म्हणते अच्छा, युनिव्हर्सचा इशारा आपल्याला समजायला 8 महिने लागले, असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता इथे रम्या बघत असते पार्थकडे. तर आता इथे बघा प्रेक्षक ये नंदिनी, असं म्हणते आता इथे मानिनी. तर आता नंदिनी पण येते आणि तिला हळद कुंकू लावते बघा प्रेक्षक मानिनी. तर आता इथे जीवाला ढकलतो पार्थ. मला सुद्धा त्या पुजाऱ्याने अशीच कुंकू लावलं होतं, असं म्हणतो जीवा. आणि तेव्हा आपल्याला काय कळलं सुद्धा नाही, असं म्हणते नंदिनी. काय कळलं नाही, असं म्हणते मानिनी. हेच की माझी नंदू डार्लिंग आणि मी एकमेकांसाठी बनलो आहोत, असं म्हणतो आता इथे जीवा. माझी नंदू, हा, असं म्हणतो आता इथे पार्थ. सगळे हसायला लागतात बघा प्रेक्षक हो. काय तुम्ही सगळ्यांसमोर काय बोलताय, असं म्हणते नंदिनी. मग काय झालं, सगळे आपलेच आहेत, असं म्हणतो आता इथे जीवा. काय भावा, चालेल ना, असं म्हणतो आता इथे जीवा. अरे का नाही चालणार, असं म्हणतो धनंजय. आता इथे कोणीच नाही आहे, पार का दुश्मन, असं म्हणतो आता इथे धनंजय. तर आता इथे बघा प्रेक्षक हसतो आता इथे काव्या. तर आता इथे वसवत्या बघते रम्याकडे. तर आता इथे बघा प्रेक्षक सगळेजण पाया पडतात देवासमोर थांबून. तर आता इथे रम्याला दाखवलंय सायको रम्याला बघा प्रेक्षक हो. तर आता तिच्या हाताला लागलेला जो कुंकू असतो ती पुसते बघा प्रेक्षक हो. खरंच खूप सायको दाखवलंय इथे रम्याला. आणि आता इथे वसवत्या तिला बघून खूप जास्त घाबरतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे नंदिनी बोलत असते, मी काय म्हणते आज किती सुंदर साड्या मिळाल्या ना, असं म्हणतो आता इथे ती जीवाला. आणि साडीमध्ये ना खूप सुंदर दिसशील चकाचक बाई, असं म्हणतो आता इथे जीवा. आलीस ना, लाजलीस ना, असं म्हणतो तो देशमुख. अहो, असं म्हणत असते काव्या. अहो तुम्ही पण ना, असं म्हणते आता इथे काव्या. आज किती लाजत होता तुम्ही बस त्याच्या वेळेला, असं म्हणते काव्या. कळतच नव्हतं नवरी कोण आहे आणि नवरा कोण, असं म्हणते काव्या. लाजत नव्हतं, हसत होतं, असं म्हणतो पार्थ. विचार करत होतो की कुठून सुरू झालं आपलं नातं आणि आता कुठपर्यंत येऊन पोचलं, असं म्हणतो पार्थ. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, असं दाखवलेलं आहे की जीवा आणि नंदिनी लपून छपून बोलतायत फोनवरती आणि आता काव्या आणि पार्थ पण लपून छपून बोलतायत फोनवरती. तर आता इथे नंदिनीला दाखवले आणि फोनवरती बोलते, बस आता इथून पुढे कायम एकत्र राहायचं, असं म्हणते आता इथे नंदिनी. मी तुमची आणि तुम्ही माझे, असं म्हणते नंदिनी जीवाला. जीवांदिनी, मी हातावर पण लिहिणार आहे, हा, असं म्हणते आता इथे नंदिनी. बघता बघता उद्यावर आलंय सगळं, असं म्हणते आता इथे नंदिनी. उद्या मेहंदी होणार, हळद होणार आणि उद्याची मेहंदी खूप स्पेशल असणार आहे, असं म्हणतो आता जीवा. हो का, असं म्हणते आता इथे नंदिनी. हा, असं म्हणतो जीवा. कशी, असं म्हणते ती. आतापर्यंत ती मार्करने लिहिताना जीवांदिनी, पण उद्या तुझ्या हातावर मेहंदी असणार आहे, असं म्हणतो तो. तर आता काव्या पण म्हणते, हो देशमुख हो, माझ्या हातावर मेहंदी पण असणार आहे आणि त्या बदल्यात तुमचं नावही असणार आहे त्याच्यावर. तर आता हो, असं म्हणतो आता इथे पार्थ. मागच्या वेळेला तुमच्या हाताला मेहंदी लागलीच नव्हती, असं म्हणतो पार्थ. सांगा ना, असं म्हणतो तो. काय नाव लिहाल, देशमुख की बोक्का, असं म्हणतो आता इथे पार्थ. हसते आता इथे काव्या बघ प्रेक्षक हो. तर आता इथे नंदिनी म्हणते, लांब काय कुठे असेल हे तुम्हाला शोधायला लागेल, हा, असं म्हणते आता इथे नंदिनी. शोधेनच, तू किती छोटं नाव काढलंस ना तरीही मी शोधून काढेनच, असं म्हणतो आता इथे जीवा. अच्छा, असं म्हणतो पार्थ. बोके की बीवी, बोके को मेव, हा, ठीक आहे ठीक आहे, जे वाटेल ते लिहा, असं म्हणतो आता इथे पार्थ काव्याला. पण अजून एक पप्पी हवी, असं म्हणते आता इथे काव्या. काय, असं म्हणतो आता इथे पार्थ. तर आता हो, आता असं म्हणतो आता इथे जीवा नंदिनीला. मला एक किस पाहिजे म्हणजे पाहिजे, असं म्हणतो जीवा. एकतर तेव्हापासून आपलं किस पेंडिंग आहे चकाचक बाई, असं म्हणतो आता इथे जीवा. अहो काय तुम्ही असं काय बोलताय, असं म्हणते आता नंदिनी. आता लग्न होणारच आहे ना, मग आता राहू द्या. एकदा लग्न झालं की मग एकावर एक किस फ्री मिळेल, असं म्हणते आता इथे नंदिनी. वेडिंग ऑफर समजा हवं तर, असं म्हणतो तो. मला सांग, तू मला आताच्या आत्ता फोनवरून पप्पी देणार आहेस की नाही, असं म्हणतो आता इथे जीवा.
बरं देते असं म्हणते आता नंदिनी, दे असं म्हणतो जीवा. तर आता इथे नंदिनी काय करते माहिती नाही, कारण आता इथे परत बघा प्रेक्षक हो, काव्याला दाखवले असं काय करताय, द्या असं म्हणते काव्या आता पार्थला. बरं बरं ठीक आहे असं म्हणतो, आता इथे पार्थ देतो. तर आता पुक पुक करून पप्पी देतो तशी. काय हो हे देशमुख असं म्हणते काव्या कुत्र्याला, आम्ही बिस्किट देतो तसला आवाज काढू नका हो असं म्हणते आता इथे काव्या. तुमच्या मांजरीला पप्पी देताय. खरंच बघा प्रेक्षक होय, सांगताना पण खूप ऑकवर्ड वाटतंय यांचं कॉन्व्हर्सेशन. खरंच खूप ऑकवर्ड आहे म्हणजे सगळं सांगणं. हे लक्षात ठेवा. त्या हिशोबाने द्या मोठ्याने असं म्हणते आता इथे काव्या. तर आता नंदिनी असं म्हणते ती. तर आता जेव्हा म्हणतो जरा मोठ्याने दे ना मला, मला दे असं म्हणतो जीवा. बरं असं म्हणतो पार देऊ का असं म्हणतो आता इथे पार, द्या ना पटकन असं म्हणते आता का. अहो काय तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी जीवाला. तर आता जोरात पप्पी देते नंदिनी. हा हा असं म्हणतो आता जीवा. तर आता इथे पार्थ पण हा असं म्हणून पप्पी देतो. वा 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 असं म्हणतो आता इथे जीवा. या रोमन्स मध्ये एवढा बसराट आवाज कुठला रे, अरे वांग्या असं म्हणतो जीवा. कारण आता इथे नंदिनीने दिलेली असते किस, ती आता इथे काव्याला ऐकायला येते आणि पार्थने दिलेली किस जीवाला ऐकायला येते. अरे हे मी आहे वांगे असं म्हणून आता इथे जीवा येतो समोर. इतक्या वा काय कोणाला वापी देतोयस हा असं म्हणतो आता जीवा. ए जीवा असं म्हणतो आता पार्थ. तर एक मिनिट हा असं म्हणते नंदिनी. पार्थ जीवा अहो काय तुम्ही असं म्हणते आता इथे नंदिनी. पार्थ इथे आजूबाजू असताना त्यांच्या समोर काय किस देताय सांगताय. तर आता काव्या म्हणते काय नंदिनी ते मी आजूबाजूला विसरलीस का तू असं म्हणते आता इथे काव्या. काय असं म्हणते नंदिनी. तुझा आवाज ऐकला मी असं म्हणते काव्या. नंदिनी तिथे काय करतात असं म्हणतात इथे पाहता. अहो देशमुख अहो आपण सगळेच आजूबाजूला आहोत. आता एक काम करूया, आपण सगळ्यांनीच फोन स्पीकरवर टाकूया असं म्हणते आता इथे काव्या. आपण सगळे वेडे आहोत वेडे. तर सगळेजण आता हसायला लागतात. इतके दिवस घरातल्या घरात प्रेम करत होतो, आता घरात राहून सुद्धा लॉंग डिस्टन्स करतोय असं म्हणतो आता इथे जेव्हा. हो नाही आता फार वेळ नाही, आता मेहंदी हळद संगीत झाल्या की लग्न असं म्हणतो आता इथे. पार्थने हसतात सगळ्यांनी. मग तेवढ्यातच शारदा येते. अगं मुलीनो काय चाललंय तुमचं असं म्हणते शारदा. सासूबाई आल्यास म्हणतो आता इथे जीवा. नको त्या वेळी येतात असं म्हणतो आता जीवा. सकाळी लवकर हॉलवर जायचंय नाही तर देशमुख आपल्या आधी पोहोचतील असं म्हणते शारदा. उद्या हळद मेहंदी सगळं आहे ना, झोपा आता लवकर बरं असं म्हणते शारदा. सांगत होते मी असं म्हणते काव्या, ऐकत नाहीस तू. मग अगं ही नंदिनी ताई असं म्हणते काव्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल भरभरून बोलत होती आता माझ्याशी. मी सांगितलं तिला मला नाही ऐकायचं आहे तरी सुद्धा ऐकवत होती असं म्हणते काव्या. अगं नंदिनी हे काय असं म्हणते शारदा. काय तर वेड्यासारखं काहीही बोलते ही असं म्हणते नंदिनी. असं काही नाही आहे खरंच असं म्हणते ती. बरं आता झोपा असं म्हणते आता इथे शारदा. बडबडत बसू नका, चला झोपा पटकन असं म्हणते शारदा. तर आता इथे काव्या हसते बघा जोरात प्रेक्षक हो. तर आता इथे काव्या म्हणते मी काय म्हणते आवाजवाला किस ऐकला मी. तर आता मला पण द्या असं म्हणते ती. तर आता इथे नंदिनी देते काव्याला किस. बास असं म्हणते आता इथे नंदिनी. तर दोघी मिठी मारतात बघा प्रेक्षक हो. तर आजचा भाग इथे संपतो. बघा तरी त्यामध्ये काय ते माझ्या आणि काव्याच्या हातावरची मेहंदी सुरेख रंगू दे असं म्हणते नंदिनी. फक्त मेहंदीने आता आपल्या अख्खं आयुष्य प्रेमाच्या रंगाने रंगू दे असं म्हणते काव्या. तर रम्या म्हणते देशमुखांच्या आनंदावर हलकीशी फुंकर. तर आता स्वतः ऐकलेले असतात. तर आता इथे प्री वेडिंग शूट चालू आहे बघा प्रेक्षक हो, काव्याचं आणि जीवानंदिनीचं. तर आता इथे ते दाखवलंय प्रोमो मध्ये म्हणजे रिकॅप मध्ये बघा प्रेक्षक हो. खूप छान शूटिंग चालू आहे. तर आता इथे खूप छान दाखवलंय प्रेक्षक हो खरंच. तर आता रिकॅप सुद्धा इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.